नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर. आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण, अनेक लोकांशी संबंधित, अनेक कुटुंबाशी संबंधित असा असणारा एक महत्त्वपूर्ण विषय पाहणार आहोत आणि तो विषय म्हणजे सरकारमान्य दारूला बायकोचा विरोध का. हा प्रश्न निर्माण होतो पुरुषी मानसिकतेतून, अहंकारातून, रागातून. पण आज आपण भावना बाजूला ठेवून कायद्याच्या, आकडेवारीच्या आणि वास्तवाच्या नजरेतून पाहणार आहोत. कारण कायदा सांगतो दारू पिण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यासोबत पिणाऱ्याची जबाबदारी सुद्धा आहे. आणि मग दारू पिणे जर योग्य नसेल तर सरकार दारूला परवानगी का देते? कारण राज्य सरकार दारू विक्रीला परवाना देते, त्यातून ते मोठ्या प्रमाणात कर गोळा करते आणि विक्रीला कायदेशीर मान्यता देते. दारू पिणं स्वतःसाठी गुन्हा नाही, पण लक्षात ठेवा, परवाना बाटलीला आहे, हिंसेला नाही, गुन्हेगारी वृत्तीला नाही, कुटुंब उद्ध्वस्त करण्याला नाही. कायदा सांगतो दारू पिण्याचं स्वातंत्र्य आहे, पण जबाबदारीसह. नाहीतर ते स्वतंत्र तुम्हाला गुन्हेगारीपासून वाचवू शकणार नाही. दारू आणि घरगुती हिंसाचार याचे प्रमाण बघितले तर भारतासारख्या देशामध्ये खूप मोठे आहे. जर तुम्ही नशेमध्ये पत्नीचे मानसिक छळ करत असाल, शारीरिक मारहाण करत असाल, सतत पत्नीला शिवीगाळ करत असाल, कुटुंबाची आर्थिक जबाबदारी नाकारत असाल, तर तो वाद, घरगुती वाद राहत नाही, तो गुन्हा ठरतो. आज लागू असलेले भारतीय न्याय संहिता कलम 85 आणि पूर्वीचे IPC 498A हे स्पष्टपणे सांगते, पत्नीवर क्रूरता केल्यास 3 वर्षापर्यंत दंडासहित शिक्षा होऊ शकते. मग क्रूरता म्हणजे काय? शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक त्रास जो तिच्या आरोग्याला धोका निर्माण करतो. त्यामुळे अशा महिलांना प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत संरक्षण, निवासाचा हक्क, आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळते. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी दारू प्यालो होतो हा कायदेशीर बचाव मेहरबान कोर्टामध्ये टिकत नाही. कोर्ट पुरावे पाहते, मेडिकल रिपोर्ट, साक्षीदार, मॅसेजेस, कॉल रेकॉर्ड हे सर्व मेहरबान कोर्ट पाहतं. दारू पिणं गुन्हा नाही, पण नशेमध्ये क्रूरता करणं चुकीचं आहे. बेकायदेशीर, बेजबाबदार वागणं गुन्हा आहे. दारूमुळे फार मोठे आर्थिक आणि सामाजिक, कौटुंबिक नुकसान होते. आकडे सांगतात, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे NFHS-5 सर्व्हेनुसार दारू सेवन आणि घरगुती हिंसाचार याचा स्पष्ट संबंध आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार दारूशी संबंधित हिंसा, अपघात आणि आरोग्य समस्या याचे जागतिक पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेला आहे. भारतामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे दारूमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. दारूमुळे कौटुंबिक तणाव वाढतो, मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो, कुटुंबाची आर्थिक स्थिरता ढासळते. घरातील उत्पन्नाचा मोठा भाग जर दारूमध्ये गेला तर शिक्षण, आरोग्य आणि बचत मागे पडते. परिणामी यामुळे ते कुटुंबच मागे पडते. दारू फक्त शरीर बिघडवत नाही, ती संपूर्ण घराला कमकुवत करते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दारू नशेशी संबंधित अनेक गुन्हे नोंदवले जातात. रस्ते अपघात, मारामाऱ्या, गंभीर गुन्हे. कायद्याच्या दृष्टीने नशेत केलेला गुन्हा हा गुन्हाच असतो. नशा बचाव नाही, तर ती गुन्हा अधिक गंभीर बनवत असते. मग आपण समजून घेऊया की पत्नी दारूला विरोध का करते. मित्र हो, ती दारूला विरोध करत नाही, ती विरोध करते अपमानाला, ती विरोध करते तिला होणाऱ्या मारहाणीला, ती विरोध करते मुलांच्या भीतीला आणि भविष्यातील कुटुंबाच्या अस्थिरतेला. ती तुमच्या विरोधात नाही, ती दारूमुळे होणाऱ्या परिणामांच्या विरोधात आहे, जे नशेमुळे निर्माण होतात आणि कायदा तिच्या बाजूने आहे. मी दारू विरुद्ध मोहीम चालवत नाही, मी कायद्याची वस्तुस्थिती सांगतो. सरकारने विक्रीला परवाना दिला आहे, पण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणत्याही कायद्यात नाही. घर हक्काने चालत नाही, घर जबाबदारीने चालतं किंवा टिकतं. मुलं तुमचे ऐकत नाहीत, ते तुमचं वागणं पाहतात. म्हणून पुरुषार्थ हा बाटलीत नाही, तो स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात आहे. मग निर्णय तुमचा आहे, घर की दारू. मित्र हो, हा व्हिडिओ
जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा कोणता कायदेशीर विषय तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि यासारखे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या या कायद्याची भाषा या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कायदा तुमच्या बाजूने आहे, फक्त तो समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.